नमस्कार मित्रांनो, काल आपण पोलीस भरती 2026च्या अनुषंगाने सिरीज सुरू केलेली होती, ज्याच्यामध्ये आपण कालचा जो प्रश्न होता तो हा शेवटचा याच प्रश्नावर आपण थांबलेलो होतो। काल आपण भरपूर प्रश्नांचा प्रकार बघितला। बऱ्याच मुलांनी कमेंट्ससुद्धा केली की सर दररोज याच प्रकारचे चांगले जे परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहेत ते दररोज घ्या सर। तर नक्कीच आपण आता एकही दिवस असा नसेल की ज्या दिवशी आपलं लेक्चर आपण आपला व्हिडिओ अपलोड करणार नाही। बघा, हा प्रश्न सर्वांनी सोडवला असेल। सोडवला? सांगा काय उत्तर आलं? 800। सांगा आता कसं सोडवला? एका वस्तूच्या छापील किमतीवर %60 देऊन ही एक विक्रेता ₹20 नफा मिळवतो, बरोबर। 10% सूट देतो तरी सुद्धा ₹20 नफा कमवतो। जर त्या वस्तूची खरेदी किंमत ₹600 असेल तर छापील किंमत किती आहे? सोडवलं कसं? सोडवलं कसं सांगा? तुम्ही पर्यावरणही जाऊ शकतात आणि अजून काय शेकडा छापील किंमत काढू शकता तुम्ही। कशी काढणार सांगा? बघा, आता मूळ किंमत 100 मानली। किती मानली? 100। तर त्याच्यावर मला सांगा नफा किती झाला आहे? शेकडा नफा किती आहे? शेकडा नफा झाला आहे तो 20, म्हणजे काय 120% विकली। आता 120% ही झाली काय? विक्री किंमत। आता ही विक्री किंमत काय आहे? ही विक्री किंमत काय? ही विक्री किंमत जी आहे ती छापील किमतीची काय आहे? 90%। ही किती आहे? 90% आहे। म्हणजे याचा अर्थ काय? ही संख्या या संख्येला काय 100ने भागून 90ने 100ने गुणून 90ने भाग दिला की नाही? ती काय असणार? तुमची छापील किंमत असणार। समजते मी काय सांगतोय? चला, नाही समजत असेल इकडे बघा। एका वस्तूची म्हणजे 100 आहे, त्या 100ची काय 120% हे छापील किंमत। छापील किमतीला काय मानलं? X। त्या छापील किमतीची किती येते? 90% ना। बघा, छापील किमतीवर किती टक्के सूट दिलं आहे? 10%। मग याचे 10% सूट म्हणजे काय 90%त विकले। मग छापील ही X म्हणजे काय हो? ही काय आहे? छापील किंमत, बरोबर। आता मला सांगा या Xचे 90% हे काय आहेत? 100चे 120% आहेत। मग मला सांगा X जर शोधायचा असेल तर काय? बोला, हा तिकडे जाईल ना, मी तुम्हाला तेच बोललो। म्हणून काय 100 गुणिला 120 भागिला 100, हा भागिला 100 तिकडे काय होईल? गुणिला होईल, आणि गुणिला 90 काय होईल? भागिला होईल, बरोबर। काय आला? X। तर मला सांगा काय दिसते तुम्हाला? हे 100 कट झाले, 0 कट झालं। आता पुढे सांगा 3ने भाग दिला, 3 त्रिक 9, 3 चौक 12, उरलं काय? 400 काय आलं? 400 काय आलं? 3 आला। चला, याला काहीच न करता आहे तसं राहू दिलं। तर मला सांगा आता जेव्हा काय कसं करणार क्रॉस? आता क्रॉस तयार केला कसा? जेव्हा ₹100 मूळ किंमत असेल तेव्हा छापील किंमत किती आली? 400/3। आता मूळ किंमत किती आहे? 600 असेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती? बोला, आता कोणाकोणाचा गुणाकार होईल? 600 गुणिला 400/3 बरोबर काय 100 गुणिला X। या दोघांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार, मग हा जो गुणिला 100 तो काय होईल? भागिला 100 होईल। मग उरतं काय मला सांगा? बोला, उरलं काय? उरलं जे आपलं ते असं उरलेलं आहे। तर 600 गुणिला 400 भागिला 3 हा गुणिला 100 तो काय झाला? भागिला झाला, बरोबर X। बोला, आता हे 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले, 3 1 3, 3 दुने 6, आणि 400 गुणिला 2 केलं 800। 800 काय आली त्या वस्तूची छापील किंमत। झालं। आता झालं हे या पद्धतीने। आता दुसरं बघा, ऑप्शनवरनं कसं? 600चे बघा, लक्ष द्या, 600चे 120% किती येईल बरं? 600चे 120% किती येईल? 2 शून्य कट 2 शून्य 12 किती? 72। मग मला सांगा 720 हे कोणत्या संख्येचे? 720 हे काय? कोणत्या संख्येचे
90% आहेत. बरोबर आहे की नाही? कोणाचे 90% सांगा बरं, कोणाचे 90% आहेत? तर 720 गुणिला 100 आणि भागिला काय 90. समजलं? 0 0 कट झाला, 9 8 72 झालं उत्तर आपलं 800. म्हणजे तोंडी तुम्ही पर्यावरणही काढू शकतात. कळलं का? 600ची वस्तू होती, 20% नफा म्हणजे किती? 6 दुने 12, 120 झाले 720. मग कोणत्या संख्येचे छापील किमतीवर ना 10% सुटे, मग कोणत्या संख्येचे 10% कट करून म्हणजे 90% हे 720 आहेत. 800चे येतील का? यस. 900चे येतील का? 900चे 10% कमी केले म्हणजे काय? 810 आहे. किती येते? 90 रुपये सूट म्हणजे 810 येईल. 780चे पण येणार नाहीत, पॉईंटमध्ये जाईल कुठंतरी. आणि याचं सुद्धा 750 75 रुपये सूट होऊन 675 उत्तर येईल त्यावेळेस. कळलं? चला पुढे जाऊ. 2.5 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? खूप मजेदार प्रश्न आहे. लावा जोर. कोणाकोणाचं उत्तर आत येतं आहे ते मला कमेंट्स करून सांगा. सांगा. आलं आहे? बोल, कोणतं उत्तर आहे? हां, कसं आलं सांग. हां, 1 हेक्टर म्हणजे खूप छान छान, म्हणजे समजलं. 1 हेक्टर म्हणजे किती असतं? 10,000 चौरस मीटर. झालं? मग आता इथं किती म्हटलं हो? 2.5 ना. मग 2.5 हेक्टर म्हणजे किती हो? तर 10,000 गुणिला काय करावं लागेल? 2.5. मग 2.5ने गुणलं तर 2.5 1 2.5 म्हणजे 25. पॉईंटचा विचार न करता 25 केलं, त्याच्यावर किती शून्य? 4 शून्य. आणि पॉईंट किती घरानंतर? 1 घरानंतर. म्हणजे किती उत्तर आलं? 25,000 चौरस मीटर. सर इथं तर वेगळंच आहे. 25,000 चौरस मीटर हे उत्तर आहे, पण त्याला तसं लिहिलं आहे का? मग इथं कोणाचं उत्तर 25,000 आहे? बघा, लक्ष द्या. मग एक काम करायचं ना, तिकडनं जाण्यापेक्षा इकडनं बघू ना. 25ला कसं लिहिणार आपण? 5चा वर्ग. सांगा, 5चा वर्ग सर्व ठिकाणी आहे का? आहे का? आहे. म्हणजे तो एक कट झाला. आता उरलं काय हो? 1000 उरलं. तर मला सांगा, 1000 हा काय? 10चा कितवा घात? 10चा घन आहे. काय आहे? 10चा घन आहे दीदी. नाही, हे आलं पाहिजे. काय तो? 10चा घन आहे. मग मला सांगा काय येईल? 5चा वर्ग गुणिला 10चा घन. कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 1. समजलं का? क्लिअर? चला, आता मी एक असाच एक प्रश्न देतो बरं, त्याला लिहून दाखवा. 22.5 हेक्टर बरोबर किती चौरस मीटर? चला, याला तुम्ही कसं लिहू शकता? आपण तर याला कशाने गुणलं? 10,000ने. बरोबर आहे का? मग मला सांगा, 225 आणि किती शून्य येतील त्याच्यावर? 3 शून्य येतील की नाही? एक तर पॉईंटमध्ये गेला ना, म्हणजे 2,25,000 आलं. मग याला तुम्ही कसं लिहू शकतो आता? 15चा वर्ग गुणिला काय? 10चा घन. समजलं? सर याच्या व्यतिरिक्त काही असू शकतं का? येऊ शकतं. येऊ शकतं. काय येऊ शकतं माहिती का? काय येऊ शकतं बघा. $640 हेक्टर असं आलं. बोला, हे किती चौरस मीटर अगोदर ते सांगा. आणि याला ऑप्शनमध्ये 4चा कितवा घात गुणिला 10चा कितवा घात असं तुम्हाला लिहायचं आहे. बोला, आहे ना मजेदार प्रश्न? आता सांगा, आता काय लिहिणार? बोला. सर अगोदर 640 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? अगोदर ते काढू. किती येईल तिथे?
गुणिले काय करणार 10,000 आलं हो की नाही? चला सांगा काय आलं 640 वर आता किती शून्य 4 शून्य अगोदर द्यावे लागतील बरोबर. तो एक तो ऑलरेडी आहे म्हणजे टोटल किती जातील 5 शून्य. मग आता मला सांगा याला कसं लिहिणार आपण 64 गुणिले काय 1 लाख असं लिहावं लागेल ना त्याला. मग 64 हा काय 4चा या इथं 3 आला पाहिजे. कोणाकोणाचा आला बरोबर 3 कमेंट्स करा. 4चा 3रा घात आणि मला सांगा 10चा किती होईल 4था का 5वा. सर 10 वर तर 4 शून्य दिसत आहे सर. 10चा 5वा घातील लक्षात ठेवा 10च्या पहिल्या घाताची किंमत काय असते 10. 10च्या दुसऱ्या घाताची किंमत सरळपणे एकावर जेवढं तो घात दिसतोय ना तेवढे शून्य असतात. 10च्या शून्यव्या घाताची किंमत 1 असते. हे सगळं क्लिअर पाहिजे बरं का. अजून या व्यतिरिक्त अजून काय असू शकतंय का येऊ शकतंय. तो जोच प्रश्न होता 2.5 हेक्टर बरोबर किती आर असं पण येऊ शकतं. आर सांगा आता किती आर असणार 2.5 हेक्टर म्हणजे किती आर. आता अगोदर तुम्हाला 1 हेक्टर म्हणजे किती आर हे माहिती पाहिजे. 1 हेक्टर म्हणजे काय असतं 1 हेक्टर म्हणजे 100 आर असतात. किती आर असतात 100 बरोबर. मग मला सांगा 1 हेक्टर म्हणजे 100 आर आहे तर 2.5 हेक्टर म्हणजे किती असणार बोला. अहो 2.5ला सरळ 100ने गुणावं लागेल ना. किती आलं 250 आर असणार. हा प्रश्न ही महत्त्वाचा आहे. परीक्षेला जाण्या अगोदर हे सगळे एकक आपले तोंडपाठ असले पाहिजे. 1 आर म्हणजे किती असतो 100 चौरस मीटर असतं. किती 100 चौरस मीटर. चला आता हा प्रश्न बघूया बरं किती जणांना सोडवता येतो. लावा जोऱ्याला. सोडवा. सोडवा सर्वांनी. आपले सगळे जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूबला आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना ज्यांना वाटत असेल की सर हे सगळे व्हिडिओ क्रमाने बघायचे असतील तर काय तर आपलं तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे काय की आपलं ॲप जे आहे ते लॉन्च झालेलं आहे आणि कोर्ससुद्धा डेव्हलप झालेला आहे. तर ज्यांना कोणाला जर समजा हे सगळे क्रमाने व्हिडिओ हवे असतील कोर्स संपूर्ण कोर्स हवा असेल तर त्यांनी आपल्या यशोदा अकॅडमीचं प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यातनं सरळ सेवेचा पोलीस भरतीचा सब्जेक्ट वाईजसुद्धा कोर्स आहे. पुन्हा आपल्या पूर्ण एकत्र गणित बुद्धिमत्ता मराठी संपूर्ण पोलीस भरतीचा सुद्धा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे ज्याच्यामध्ये बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंतचं सगळं क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. आणि ते माफक दरामध्ये आहे. ज्यांना कोणाला हवं असेल तुम्ही सर्वजण वाट बघत होता की सर आपलं स्वतःचं एक ॲप असलं पाहिजे ज्याच्यात सगळं हा कोर्स डिझाईन केलेला असेल तर केला आहे मित्रांनो. काळजी करू नका. ठीक आहे. पण आता इथे आपण जे आहोत ते हे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते सगळ्यांनी थोडं लक्ष द्या. 3 वर्ष मुदतीमध्ये काय सांगितलं आहे 1500 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे 1200 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 72 रुपये जास्त आहे. तर व्याजाचा दशादशी दर किती कोणाकोणाचा आला आहे ज्यांचा आला असेल त्यांनी कमेंट्स करा. आता बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे म्हणजे विचारला जाणार म्हणून आज तो आपण घेतलेला आहे. बोला. हो मांडणी करायची तिथे बघा. आता सूत्र काय आपण करतो काय मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100 करतो की नाही करतो का. मग मला सांगा 1500 रुपये मुद्दलावर दशादशे दर माहिती का त्याला काय मानलं एक्स मानलं आणि किती वर्ष 3 वर्षाचं जे सरळ व्याज आहे
तेच काय 1200 रुपये मुद्दलावर, हां, त्याच दराने 3 वर्षाचं, म्हणजे 3 वर्ष मुदतीमध्ये 1500 रुपयाचं जे व्याज आहे ते 1200 रुपयाच्या व्याजापेक्षा 72ने जास्त आहे. एवढं आहे ना, म्हणजे मुदत तीच आहे, दर तोच आहे. समजलं? मग 3 दोन्हीकडे लिहिलं, x दोन्हीकडे लिहिलं, भागीला 100 केलं, तर मला सांगा याच्याने मिळणारं व्याज हे याच्याने मिळणाऱ्या व्याजापेक्षा काय 72 जास्त आहे, म्हणजे दोघांची वजाबाकी फरक 72चा आहे. एवढीच मांडणी होती दिदी. मग सांगा आता काय होईल? हे 2 शून्य कट 2 शून्य कट 2 शून्य कट 2 शून्य कट, 15 त्रिक झाले किती? 45x वजा 12 त्रिक 36x बरोबर 72. एवढंच बघायचं होतं. 15 त्रिक 45 आणि 12 त्रिक, किंवा 15 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे? 3 त्रिक किती? 9, 900. त्या 9ने सरळ भाग दिला असतं तरी झालं असतं. एवढंच करायचं होतं. 45 आणि 36 मध्ये कितीचा फरक आहे? 9x बरोबर 72 आहे, म्हणजे x बरोबर किती येईल? 72 भागीला 9 केलं, 9 8 72, 8% झालं उत्तर. बरोबर आहे का? अजून त्याला तोंडी करू शकतात बघा कसं. 3 वर्षामध्ये किती रुपयाचा फरक आहे? 72 रुपयाचा आहे. किती रुपयाचा आहे? 72. मग त्या 72ला 3ने भागलं म्हणजे एका वर्षाला किती रुपयाचा फरक पडतोय? 36 रुपये. कितीचा फरक पडतो एका वर्षाला? 36. मग मला सांगा रकमेमध्ये कितीचा फरक आहे? 1500 आणि 300 मध्ये कितीचा फरक आहे? 1500 आणि 1200 मध्ये 300चा फरक आहे. मग त्या 300ने भागलं आणि 100ने आहेत ना, 100ने गुणलेलं. 2 शून्य कट झाले, 36 भागीला 3 केलं, किती? किती उत्तरच आहे? नाही 72 भागीला 3 केलं की 36 कसं येईल? 24 येईल ना. ते 24 त्रिक 72 ना, बरोबर. 72 भागीला 3 केलं तर 24 त्रिक 72, एका वर्षाला किती? 24 रुपये. मग एका वर्षाला 24. आणि मला सांगा याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 300चा. मग 300ने भागलं, 100ने गुणलं. कळलं का? 2 शून्य कट 2 शून्य कट, 3 8 किती? 24. तरी तुमचं 8% आलं. 8%. समजलं? ही पण एक पद्धत आहे. चला पुढचा प्रश्न बघू बरं आता कोणाचा येतं. कालच आपण प्रकार बघितला होता. काल बघितला होता का प्रकार हा? चला, खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? सांग, कमेंट्स करून मला सांगायचं आहे कोणाकोणाचं उत्तर बरोबर येतं आहे असं. बरं झालं का? किती आलं बरं? आलं कोणाचं उत्तर? मग जो आलं ना, जे उत्तर येत नाही तुम्हाला ते स्टार करून ठेवायचं. मास्तोडे येत नाही म्हणजे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. बरं इकडे लक्ष द्या. सर्वात लहान परिमेय संख्या विचारली. सगळ्याच परिमेय आहेत का? आहेत का? सगळ्या परिमेय आहेत. परिमेय म्हणजे कोणत्या? अंशाने छेदात मांडल्या जाणाऱ्या सर्वच परिमेय असतात. बरोबर की? डॉट 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 सोडून ही एक सोडून, आणि ज्याचा छेद किती? 0 असतो, म्हणजे कोणत्याही संख्येचा छेद 0 असेल, ही एक सोडून, या एक सोडून, पुन्हा करणीमध्ये ज्याची किंमत पूर्ण निघत नाही, अशा सोडून सगळ्या उरलेल्या परिमेय संख्या असतात. आहेत का नाही? अपरिमेय आणि परिमेय याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवला आहे. तो व्हिडिओ जर समजा क्लिअर नसेल तर तो बघून काढा, खूप महत्त्वाचा आहे. मग या सगळ्याच परिमेय आहेत. याच्यात सर्वात लहान कोणती? सर्वात मोठी कोणती माहिती तुम्हाला? सर्वात मोठी तर ही आहे.
याचं उत्तर काय येईल? 0. सगळ्या ऋण संख्यांपेक्षा 0 हा मोठा असतो. हा एक तर पहिला गुणधर्म लक्षात ठेवा. सर्वात मोठं विचारले असते तर ही आले असते. दिदी समजलं? आता या सगळ्या ऋण संख्या यांच्यापेक्षा मोठ्या आहेत, लहान आहेत, हे तर मान्य. 0 हा ऋण संख्यांपेक्षा मोठा असतो. हा गुणधर्म क्लिअर. आता दुसरं, या उरलेल्या संख्यांमध्ये सर्वात लहान कोण असं विचारलं आहे. मला सांगा, असं जर आलं असतं तर 6/7, 4/5 आणि 3/4 कालचा गुणधर्म आहे का नाही? गुणधर्म आहे का? काय कालचा गुणधर्म? फरक समान आहे अंश आणि छेदामध्ये. अंश आणि छेदामध्ये जर फरक समान असेल तर अशा वेळेस काय सांगितले तिथे? ही संख्या काय असते? हां, ज्याचा अंश आणि छेद लहान तो काय असतो? लहान अपूर्णांक असतो. आणि ज्याचा अंश आणि छेद मोठा तो मोठा अपूर्णांक असतो. होतो. जेव्हा असे राहिले असते तर हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. पण जेव्हा यांना मायनस साईन जातं, जेव्हा यांना सगळ्यांना मायनस साईन जातं ना, त्यावेळेस सगळ्यात मोठी संख्या जी असते ना ती सर्वात लहान होऊन जाते. जसं की बघा आता 1 2 3 4 याच्यामध्ये सर्वात मोठा कोण आहे? 4. सर्वात लहान कोण आहे? 1. पण जर मी यांना मायनस साईन दिलं तर मला सांगा आता सर्वात लहान कोण आहे? सर्वात लहान हा -4 होऊन गेला. आणि जो एक सर्वात मोठा होता ना, सर्वात लहान होता ना, तो मोठा होऊन गेला. का दिदी? अहो मला सांगा, मायनस म्हणजे काय? कर्ज असतं. ज्याच्यावर 4 रुपये कर्ज तो श्रीमंत, का ज्याच्यावर 1 रुपये कर्ज आहे तो श्रीमंत? तो बिचारा त्याच्यापेक्षा श्रीमंतच म्हणावं लागेल ना. दोन्ही कर्जात आहेत. पण ज्याच्यावर 4 रुपये कर्ज आहे तो बिचारा जास्त गरीब आहे ना, आहे का नाही? म्हणजे मायनस साईन असणारं जेवढी संख्या मोठी असते ना ती लहान होत जाते. मायनसमध्ये जेवढी संख्या मोठी असते ती सगळ्यात लहान होते. मग मला सांगा, मायनसमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती? ही आहे ना, ती सर्वात लहान होऊन गेली. मग सांगा, या अपूर्णांकांमध्ये सर्वात लहान कोणता आहे? ही संख्या. असा गुणधर्म आहे. मजेदार आहे. एक म्हणजे पहिलं परिमेय संख्या, हे पण क्लिअर पाहिजे. प्रश्न लक्षात ठेवाय, फक्त एक उत्तर पाठ नाही करायचं. पोलीस व्हायचं आहे, नोकरी लागायचं तर सगळ्यांसाठी सांगतोय. एक प्रश्न पाठ करून होत नाही. इथे ना नजर बघ महत्त्वाचं आहे. तुमचं अँगल असं असलं पाहिजे की पहिलं म्हणजे परिमेय संख्या आपल्याला क्लिअर आहे का? एक परिमेय संख्या. परिमेय संख्येनंतर दुसरं काय? अपूर्णांकांचा लहान मोठेपणा क्लिअर आहे का? हा दुसरं ट्यूब पेटली पाहिजे की परीक्षेमध्ये परिमेय संख्या विचारली जाऊ शकते, ती आपल्याला उत्तर. दुसरं अपूर्णांकांचा लहान मोठेपणा. तिसरं धन आणि ऋण संख्या, हा पण एक गुणधर्म आहे का नाही? धन आणि ऋण संख्या या पण गुणधर्म आहे. 0 हा ऋण संख्यांपेक्षा कसा असतो? मोठा असतो. हे पण आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बाबी क्लिअर केल्या की मग आपलं अभ्यास प्रॉपर वेने सुरू आहे. नाहीतर तुम्ही दररोज 4 प्रश्नपत्रिका सोडवत आहेत, फक्त प्रश्न पाठ करत असतील तर तुम्ही आपण नोकरीला लागू शकत नाही, पोलीस होऊ शकत नाहीत. हे समजून घ्या. समजलं? तर मी आता जे जे समजून दिलेलं आहे, अजूनही वेळ गेलेला नाही आहे. ते प्रश्न हे विचारलेच जाणार, हे आपली गॅरंटी आहे. हे विचारलेच जाणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. सोडवा आता लवकर, लगेच सोडवायचं. फक्त 10 सेकंद वेळ लावायचा. सोडवला? सांगा कसं सोडवणार? अगोदर पॉईंटचा विचार न करता संख्या लिहून काढायच्या. कशा लिहिल्या? 24 गुणिला 125 भागीला किती? 8 गुणिला 25. चला लिहिला सगळ्यांनी. आता काय करायचं? भाग देऊन टाकायचं. 25 पाचा 125, 8 त्रिक 24, 3 पाचे 15 उत्तर आलं. कशाचं? पॉईंटचा विचार न करता. सगळ्याच ठिकाणी 15 दिसतंय का? आहे. मग आता काय? जिथं 15 दिलं राहिलं नसतं ना तो कट केला असता आपण, हे समजून घ्या बरं का. पण सगळ्या ठिकाणी 15 दिसतंय. एकच ठिकाणी 15 दिलं असतं तरी उत्तर ते फायनल केलं असतं. पण 4 ठिकाणी 15 दिसतंय. मग आता पॉईंट द्यावा लागेल. पॉईंट कसं जाईल बरं? अंशात किती घर आहेत पॉईंटचे? 1 2 3 4 5 6. अंशात 6 घर आहेत आणि छेदामध्ये 5 घर आहेत का? यांची वजाबाकी होणार. 6 5 गेले, उरले किती?
एक उरलं, मग एक घर कुठं जाणार? कोणाचं घर जास्त आहे? अंशाचं जर घर जास्त असेल तर इकडे जाणार पॉईंट, आणि जर छेदाचं घर जास्त असेल तर उजवीकडे. सोपा नियम आहे. मग मला सांगा उत्तर काय? एक घर कुठं पॉईंट गेला पाहिजे? इकडे डावीकडे. 1.5 कुठं दिसतंय? 2 नंबर. चला पुढचा सोडवा आता. करा लवकर. खरं तर आहे ना, फक्त असं म्हटलं ना 1 2 3 तेवढ्यात उत्तर आलं पाहिजे. 1 2 3 एवढ्यातच उत्तर आलं पाहिजे. किती जणांचं उत्तर झालं बरं? गुणधर्म सांगितलंय 999ला कोणत्याही संख्येने गुणणे. आठवत आहे का? 734 गुणिला 999 सांगितलंय. तर काय सांगितलंय गुणधर्म रे? या संख्येतनं 1 मायनस करायचं. या संख्येतनं 1 मायनस करायचा. सांगा काय येईल बरं? 733. कुठं दिसतंय 733? इथं दिसतंय आणि इथं दिसतोय. हे 2 डाग कट झाले. हे 2 कट झाले. आता काय? सरळपणे 999 मधून ही संख्या कमी करायची. करा. 9तनं 7 गेले 2, 9तनं 3 गेले 6, 9तनं 3 गेले 6. झालं. कुठं दिसतंय उत्तर? कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 1. हा पण कट झाला, उत्तर आलं. चेक करून बघा. म्हणून तुम्हाला बोललो 1 2 3 3 म्हटल्याबरोबर उत्तर आलं पाहिजे होतं. चेक करून बघा. 999चा गुणधर्म आहे. 999चा गुणधर्म आहे. 9च्या पट्टीतला कोणत्याही संख्येने गुणणं सांगितलंय. जसं की आता तुम्हाला सांगितलं 526 गुणिला 999. बोला उत्तर काय येईल? हां 525. 5तनं 9 गेले, 9तनं 5 गेले 4, 9तनं 2 गेले 7, पुन्हा 4. 525 414. मजेदार आहे. आलंच तुम्हाला. कसं आलं? 68 गुणिला 99. बोला काय येईल? 67. 9तनं 6 गेले 3, 9तनं 7 गेले 2. चेक करून घ्या लागलं असतं. अहो 9तनं 7 गेले 2 ना. 1 वजा करून ती उरलेली संख्या मायनस करायची. किती जणांना समजलं? मजेदार आहे. 99 999 9999 करा. होतंय काम. नाही तर परीक्षेमध्ये तुम्ही जर हा गुणाकार करत बसलात ना तर वेळ त्याला 1 मिनिट लागणार. सोडवा लवकर. चला लगेच उत्तर सांगायचं. याला सुद्धा 1 2 3 असं म्हटलं तर 5 ते 6 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. हां चला आलं का? काय आलं बरं? यापैकी नाही. बरं यांचा गुणाकार करणार ना अगोदर. प्रश्न काय आहे? 15 गुणिला 5 अधिक 800 भागिला किती हो? 16 वजा 200. अगोदर काय करणार मित्रांनो? गुणाकार आणि हा भागाकार करणार. मान्य आहे का? 16 आहे. ठीक आहे. बरं लक्ष द्या. इकडे बघा. अगोदर गुणाकार करणार 15 5 75. हा भागाकार केला 16 85. किती आलं? 50 वजा किती? 200. आता काय होईल सांगा? यस यांची बेरीज किती होणार? 125 वजा किती? 200. उत्तर काय आलं पाहिजे? वजा 75. इथं जर 75 दिसलं असतं तर ते लिहिलं असतं का उत्तर? नाही. हेच आलं पाहिजे. बरं नशिबाने ते उत्तर नाही आहे 75. नाही तर बाकीच्यांनी जाऊ दे बाबा काय ते प्लस मायनस थोडंफार जाऊ द्यायचं असं. तसं होणार नाही. चला अरे आला बघा. काल झाला का आज झाला प्रश्न? झाला ना? बोला कोणतं उत्तर लिहिणार? 100 आर. बरोबर आहे का? चला सोडा.
लगेच उत्तर, यालाच उत्तर सेकंदात उत्तर आलं पाहिजे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनाने इथं तुम्हाला काही लेक्चर पूर्ण फुल व्हिडिओ नाही, इथे महत्त्वाचं काय, उत्तर लगेच आलं पाहिजे. हां, 4-5 सेकंदाला आल्याबरोबर लगेच पहिले कमेंट्स करायची, सर माझं उत्तर आलं सर, प्रश्न बघितल्याबरोबर. एक भिंत बांधायची, बरोबर 15 मजूर 12 मजूर 8 दिवसात करतात. कसं करतो रे आपण, मजुरांची संख्या गुणिला दिवस, 12 मजूर 8 दिवसात. आता काय केले, 4 मजूर वाढले म्हणजे भागिले 4 करणार का हो, 4 वाढलेत म्हणजे काय 16 मजूर, किती दिवसात बोला आता काय, 8 दुने 16 बेसक 12, उत्तर काय येईल, यस झालं उत्तर 6. चला सोडवा आता. किती जणांचं लगेच उत्तर द्यायचं, पाहिल्याबरोबर ज्याचं उत्तर असेल त्याने लगेच टाईप करायचं. आलं, सांगा कोणतं आहे. बघा, लहान मुलांना खेळण्यासाठी घरासमोर आयताकृती अंगण आहे. प्रश्न वाचायचा बरं का, घरासमोर अंगण आहे, तर त्या आयताची लांबी रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त आहे. लांबी रुंदीपेक्षा कशी आहे, प्रश्न अवघड आहे का सोपा आहे, आणि त्याची परिमिती 60 आहे. बघा 2 अटी दिल्या आहेत रे बाळांनो, 2 अटी दिल्या आहेत. लांबी ही रुंदीपेक्षा कशी पाहिजे रे, 6 मीटरने जास्त. मग हा प्रश्न मला सांगा ऑप्शनमध्येच आहे ना, बाकी जास्त ताण नाही घ्यायचे, मांडणी करत बसायचं नाही आहे. नाही तर एक्स, लांबीला एक्स मानून रुंदीला वाय मानू, नाही तर x+6 मानू. अहो तिथं बघा ना, लांबी रुंदीपेक्षा 6 कुठं कुठं जास्त दिसते. 16 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे, इथं 8चा फरक आहे. अहो इथं 12चा फरक आहे. इथं उलट लांबी रुंदीपेक्षा तर लहान झाली, तिथे 3चा फरक आहे, आणि इथे 6चा फरक आहे. एकच ठिकाणी आहे दीदी, किती चिल्लर प्रश्न आहे, एकाच ठिकाणी. हा, जिथे बाबा लांबी रुंदीपेक्षा 6 मीटर जास्त आहे, मग ते 2 ठिकाणी जर आलं असतं तर काय केलं असतं पुढे, त्यांची परिमिती किती 60 आले पाहिजे. मग परिमिती म्हणजे काय, बेरीज ना. मग लांबी रुंदीची बेरीज बघा, 18 आणि 12 किती आहे 30, आणखी डबल केली 30 आणि 30 झाले किती 60, परिमिती 60 येईल ना, बरोबर. बघा ही 18 ही 12, मग ही 18 आहे तर ही पण 18 ही पण 12, 18 आणि 18 36, 12 आणि 12 24, 36 आणि 24 झाली किती 60. समजलं. चला पुढचा प्रश्न सोडवा, लगेच सोडवायचा. किती जणांना येतोय ते सांगा मला. हॅलो हॅलो, हां बोल ना. चला झालं का, बरं काय आलं सांगा, बोला लवकर. $300.2 व 900.502 यातील फरक किती, याला 2 पद्धतीने काढू शकतात. कसं काढणार, एक तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर अपूर्णांकात करू शकतात, किंवा पूर्णांकांची वेगळी आणि अपूर्णांकांची वेगळी, ते सुद्धा करू शकतायत. हो की नाही, सांगा आता कसं होईल. एक काम करा ना, सरळ आता कशात रूपांतर करून घ्या, अपूर्णांकात. 300 गुणिला 3 केलं 900, 902 छेद किती 3, आणि 405/2 त्यांची काय वजाबाकी. आता बोला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या, चालतंय. 9 दुने 18, 1800 किती 4, वजा 4 त्रिक 12, 1200 किती
15 भागीला 3 दुने 6. चला बोला आता वजाबाकी करा. किती आलं? 500 किती? 589 भागीला किती? 6. बस एवढंच करायचं होतं. बोला आता. 6 नमे 54 उरले किती? 4. 6 आठे 48 उरलं किती? 1/6. कुठं आलं? ऑप्शन नंबर 3. समजलं का काय काय केलं आपण? दुसरी पद्धत अशी आहे, पूर्णांकांची वेगळी वजाबाकी, अपूर्णांकांची वेगळी वजाबाकी, तेही चालतंय. अहो यातील फरक विचारलाय ना, मग याला काय केलं आपण? अपूर्णांकात रूपांतर करून घेतलं. कसं केलं सांगा? व्यवहार्य अपूर्णांकात 3 त्रिक 9, 300 गुणिले 3 केलं 900 आणि +2 902. 200 दुने 400 अधिक 5 405/2. आता यांची वजाबाकी कशी केली? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं किंवा छेद समान केला आपण. 6 करायचं आहे, मग 6 करण्यासाठी याला 2 ने गुणलं आणि याला 3 ने गुणलं. मग याला 2 ने गुणलं तर 900 दुने 1800, 1804 आणि याला 3 ने गुणलं 1215 आणि छेद समान झाला. कळलं का? बेत्रिक 6 वजाबाकी केली 589/6. दुसरं काय? या दोघांची वजाबाकी बघा. 300 आणि 200 मध्ये कितीचा फरक आहे? 100चा. आता यांची वजाबाकी कोणाची? 2/3 आणि 5/2 मध्ये. करा बरं. कितीचं आहे? 2 दुने 4, 3 5 15. बोला. छेदात 6. 4 आता 15 गेले किती? -11/6. मग मला सांगा 100 पूर्णांक -11/6 बरोबर ना दीदी? हां सांगा आता कसं होईल? तर याच्यातनं हा मायनसचं साईन जर काढायचं असेल तर काय केलं? याच्यातनं 100मधून 2 इकडे टाकले. 100मधून काय केलं? 2 इकडे घेतले. कसं 2 इकडे घेतले? कसे 2? तर बघा बरं. 98 पूर्णांक 2 बाहेर काढले तर 2 पूर्णांक -11/6. समजलं का? मग मला सांगा हे 6 दुने किती होतील? 12. या 12 मध्ये 11 प्लस होतील का मायनस होतील? मायनस होतील. मग मला सांगा उरणार काय? 6 दुने 12, 12तनं 11 गेले तर उरले किती? 1/6. मग 98 + 1/6 म्हणजे काय? 98 पूर्णांक 1/6 असं सुद्धा करू शकतात. ही एक पद्धत आहे. चला पुढे जाऊया. सोडवा. आलं पाहिजे, लगेच आलं पाहिजे. सोडवा. ₹9,090 फ्रीज विकल्यामुळे 10% तोटा झाला, तर त्या फ्रीजची खरेदी किंमत किती? कोणाकोणाचं आलं? तुम्ही पर्यावरणही जाऊ शकतात किंवा असे जाऊ शकतात. किती येईल? तर मला सांगा यांना विकलंय आणि काय झालंय? 10% तोटा झालाय. मग त्या वस्तूची खरेदी किंमत जास्त असेल का कमी असेल? याला विकल्यामुळे तोटा झालाय ना, मग जास्त असली म्हणजे काय? ही उत्तर लिहायचं नाहीये. समजलं? यांच्यापैकी उत्तर आहे. ऑप्शनवर नाही जाऊ शकतात. पण मांडणी करायची असेल तर कशी होईल? एका संख्येचे 10% तोट्याने म्हणजे किती टक्क्यात विकली हो? 90% विक्री किंमत ही किती आहे? 9,090 आहे. मग बोला आता ती किंमत शोधायची असेल तर हा भागीला 100 काय होईल? गुणिला होईल आणि गुणिला 90 तो काय होईल? भागीला होईल. बोला मग आता काय होईल? 0 0 कट झाला. 909ला 9